पण पाहतोय की आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे आणि आजही मुंबई परिसरामध्ये मोठी गर्दी दिसून येते। रस्त्यावर लावलेले जे बॅरिकेड्स आहेत त्याच्यावर सुद्धा हे कार्यकर्ते हे मराठा आंदोलक चढून बसलेले आहेत, टेम्पोवर चढलेले आहेत आणि त्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा होतोच आहे। रोजच्या वेळी कामाला जाण्यासाठी जी वाहतूक होते ती सुद्धा खोळंबलेली आहे। आजचा सुट्टीचा दिवस आहे, रविवारचा दिवस आहे आणि आज मोठ्या संख्येनं मुंबईतल्या मराठा बांधवांना सुट्टी असते। ते मुंबईतले मराठा बांधव सुद्धा या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानं आज गर्दी काही प्रमाणात वाढल्याचं दिसतंय। ही आजची दृश्य आहेत, आज सकाळची दृश्य आहेत। आज सकाळपासूनच मुंबईतल्या मराठा बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांसोबत आंदोलनामध्ये सहभाग घेतल्याचे कळतंय। आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत आणि त्यांचे सगळे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत। मुंबईच्या विविध भागामध्ये रस्त्यावर, टेम्पोवर, त्यानंतर शासकीय इमारतीसमोर सुद्धा आपला निषेध नोंदवतात। छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण खरे मावळे आहोत ना। आपण शिवाजी महाराजांना आपण पाहतोय की आज तिसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या संख्येनं मराठा बांधव एकत्र झालेले आहेत। सकाळपासूनच हे आंदोलक आक्रमक झाल्याचं कळतंय। खरं तर शांततेनं म्हणावं, आनंदानं हे आंदोलन केलं जात आहे। अगदी नाचत गात, फुगडी खेळत, खो खो खेळत हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत। आनंदी पद्धतीनंच हे आंदोलन करण्यात येत आहे, शांततेत करण्यात येत आहे। धांगडधिंगा घातला जातोय पण तोही आनंदानं घातला जातोय। रस्त्यावर, त्यानंतर टँकर समोर आंघोळ करत आणि अगदी फुगडी खेळत, स्थानकावर खो खो खेळत हे आंदोलन केलं जातं आहे। आज सकाळीच हे सगळे आंदोलक CSMT परिसरामध्ये एकत्र जमले होते। आझाद मैदानाच्या परिसरामध्ये सगळे आंदोलक एकत्र आलेले आहेत। आझाद मैदानावर केवळ 5,000 आंदोलकांना परवानगी आहे आणि त्यामुळे आलेले इतर 50,000 आंदोलक जे आहेत ते मुंबईच्या इतस्ततः विखुरलेले पाहायला मिळत आहेत। या विखुरलेल्या मराठ्यांमुळे मुंबईकरांची मोठी कोंडी झालेली आहे, गोची झालेली आहे। तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन मुंबईकरांना करावा लागतोय। मात्र त्यातच मुंबईमध्ये राहणारे मराठा बांधव आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि खांद्यावर, गळ्यामध्ये भगवा कपडा घेऊन हे आंदोलक जरांगेचे समर्थक असल्याचं दिसून येत आहे। आझाद मैदानामधनंही आपण दृश्य पाहतो। धन्यवाद मित्रांनो। सगळ्या कुठून काय काय येते। एका शेतकऱ्यांनी आपल्याला बसायची व्यवस्था केलेली इथं ताडपत्री दिली। आपण आता 2 विंडो पाहतोय। या 2 विंडोमध्ये आपण पाहू शकतोय की पहिल्या विंडोमध्ये आता जे आपण पाहतोय हे चौकाजवळचा आहे। BNC परिसरातला हा सगळा परिसर आहे। CSMT समोरचा हा परिसर आहे आणि दुसरीकडे मात्र हा आझाद मैदानातला परिसर आहे। मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत त्या ठिकाणी केवळ 5,000 मराठ्यांना जागा आहे आणि त्याच वेळी त्या ठिकाणचे हे दृश्य आहेत। दुसरीकडे आझाद मैदानाच्या बाहेर CSMT स्थानकाजवळ मुंबईच्या अगदी हृदयामध्ये हे बाकीचे आंदोलक इतस्ततः विखरल्याचं पाहायला मिळतं। जरांगे अजून झोपेत आहेत। तिसरा दिवस आहे त्यांच्या आज आंदोलनाचा। एक चांगला पोलीस बांधवांचं म्हणणं आहे की हा रस्त्यावर जर गाड्या लावल्या तर तिथं फाईन मारतात काही ट्रॅफिकचे लोक। त्यामुळे तिथं लावू नका। आता इकडच्या साईडला लावलं तर सांगा, त्यांच्याकडून आपण फाईन माफ करून देऊ। चला, आपण सर्व शिवाजी महाराजांचे मावळे आहेत का? आवाज येतो का साईडला? पण आपण सगळे इकडे स्वयंसेवक चला बघताय। प्रत्येक गाडीच्या ड्रायव्हरकडे जायचं आता एक जणांनी। आपण पाहतोय आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। मोठ्या संख्येनं पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी हे पोलीस दाखल झाले। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संजय गडदे जोडले गेलेले आहेत। संजय, काय परिस्थिती आहे? पोलिसांचं काय म्हणणं आहे आणि आंदोलकांचं काय म्हणणं आहे? काय सांगताय?
नक्कीच आपण पाहू शकतोय काही कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आवाज आणि गोंधळ आहे. आपण हे दृश्य पाहतोय, हे दृश्य आहेत आझाद मैदान परिसरातली. या मैदानाच्या परिसरामध्ये आणि परिसराच्या बाहेर, मैदानाच्या बाहेर सुद्धा मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक एकत्र झालेले आहेत. त्यांनी गर्दी केलेली आहे. पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, गैरप्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित टिकून राहावी यासाठी हा सगळा पोलीस बंदोबस्त जरांगेंच्या आंदोलनापासून पाहायला मिळतो. महाराष्ट्र सरकार प्रशासन मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत आहे. पोलीस तैनात केलेले आहेत. पोलिसांची पथकं या परिसरामध्ये तैनात केलेली पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे, गर्दी झाली आहे आणि सगळे मराठा बांधव एके ठिकाणी एकत्र आलेले आहेत. मुंबईमध्ये एकवटलेले आहेत आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये आणि यासाठी सगळे पोलीस तैनात केले. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.